माझ्या तमाम बेळगावकरांना माझा सप्रेम नमस्कार. मी वैद्य रुपेश साळुंखे, अत्रिवर्ध मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगावी मधून. आणि मित्रांनो, साधारण 30% लोकांना ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास असतो. वारंवार सर्दी होत असते. आणि आपण आयुर्वेदा फर्स्ट या उपक्रमाअंतर्गत दिनांक 16 मार्च सर्दी या विषयावर आयुर्वेद उपचार शिबिराचं आयोजन आपण करीत आहोत आपल्या सेंटरमध्ये. तर ज्यांचं वारंवार नाक गळत असतं, सतत शिंका येत असतात, नाक चोंदून राहतं, श्वास घेताना नाकपुड्या बंद जाणवतात, भुवयांच्या भोवताली किंवा डोळ्यामध्ये किंवा कानामध्ये सतत खाज सुटत असते, काहीतरी वळवळल्यासारख्या संवेदना असतात, तोंडाने श्वास घ्यायला लागतो बऱ्याचशा लोकांमध्ये तर नाक गच्च झालं तर, वारंवार सर्दीमुळे बऱ्याच जणांना ॲडिनॉइड्सचा त्रास असतो, त्याच्यामुळे झोपेमध्ये तोंड उघडं राहतं श्वास घेताना त्रास असल्यामुळे. सर्दीमुळे बऱ्याच जणांना सायनसायटिस होत असतो, परिणामी सतत डोकं दुखत असतं, चक्कर येत असते, काही व्यक्तींमध्ये डोळे लाल होतात, काही सर्दी झाली की घसा लाल होतो, आवाजामध्ये बदल होतो, काही व्यक्तींमध्ये सतत तोंडाला दुर्गंधी असते, बऱ्याचशा रुग्णांमध्ये सायनसायटिस, किंवा काही व्यक्तींमध्ये नाकामध्ये मांस वाढल्यासारखं दिसत असतं किंवा नाकातील हाड तिरकवतं, ज्याला आपण DNS म्हणतो. तर अशा विविध आजारांसाठी आपण या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहोत. आयुर्वेदिक औषधे कोणती घ्यावीत, घरगुती उपाय कोणते बरे, किंवा पथ्य काय पाळावं, किंवा पंचकर्मा कोणती घ्यावीत, योग थेरपी सुद्धा बऱ्याच जणांना सर्दीसाठी फार फायदेशीर ठरत असते. तर अशा वेगवेगळ्या स्तरांवर आपण मार्गदर्शन देणार आहोत. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, या शिबिराचा लाभ घ्यावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत की ज्याच्यामुळे बऱ्याच जणांना या शिबिराचा लाभ घेता येईल. धन्यवाद.